मुलांसाठी काय डिझाईन करायची तेच सुचत नाही. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर मला आली होती हाफ KG केकची ऑर्डर आणि हा चॉकलेट फ्लेवरमध्ये हवा होता. म्हणजे डेलीच कस्टमर आहे माझं आणि ते माझी फ्रेंडसुद्धा आहे. सो ते मोस्टली माझ्याकडनं चॉकलेट फ्लेवरचेच ऑर्डर नेत असते, म्हणजे केक नेत असते चॉकलेट फ्लेवरमधलेच. तर ऑर्डर आल्या मी थोडीशी बाहेर गेले होते आणि तेव्हाच तिचा फोन आला होता. सो मी ती मला बोलली की मला थोडेसे इमेजेस सेंड करते का. तिच्या भावाचा बड्डे होता. सो मुलांसाठी म्हणजे कसं आहे की लवकर इमेजेस पण भेटत नाही. ते मिशीवाले वगैरे तसले केक असतात ना, तेच मोस्टली म्हणजे मिळतात इमेजेस जरी शोधायला गेलो आपण तरी. तर ते मी शोधले वगैरे आणि घरी गेल्यावर 2-4 इमेजेस तिला सेंड केले. त्याच्यामधले तिला आवडले. तर मी 2-3 केकचं कॉम्बिनेशन करून हा केक रेडी केला आहे. तर तुम्ही एंडला बघा की ही डिझाईन कशी झाली आणि तुम्हाला ही नक्कीच आवडेल हे मला माहिती आहे. तर घरी आल्यानंतर मी तिला इमेजेस वगैरे सेंड केले आणि लगेच बेस वगैरे रेडी करून घेतला. जर मला टॉल केक करायचा असेल तर मग ते जे मी तुम्हाला आत्ता पातेलं दाखवलं मी त्याच्यामध्ये लावत असते. खरं तर माझ्याकडे अजून टॉल केकचे टिन नाही आहेत. माझ्याकडे वेगळे टिन आहेत जे मी 6-7 इयर्सपूर्वी केक करायचे त्यावेळेसचे टिन्स आहेत माझ्याकडे. आत्ता लेटेस्टवाले टिन्स नाही आहेत. सो मला थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. ते पण मी आत्ता घेणारच आहे ते सगळे टिन आणि ते घेऊन आले की मी तुम्हाला त्याचा पण एक व्लॉग म्हणजे दाखवेलच. तर काल एका ताईंनी कमेंट केली, म्हणजे त्या मॅमनी कमेंट केली की तू फक्त केक बनवतानाच व्हिडिओ टाकते, क्रीमचे वगैरे व्हिडिओ टाकत नाही. तर मी एक व्लॉग बनवलेला आहे सगळ्या केकच्या बेसिक मटेरियलचं. त्याच्यामध्ये मी कोणती क्रीम यूज करते त्याचं पण मी नाव वगैरे मेन्शन केलं आहे. सो प्लीज तुम्ही एकदा जाऊन तो व्लॉग नक्की बघा. आणि म्हणजे मी ह्याच्यामध्ये ह्या फील्डमध्ये मी न्यू आहे. मला ह्याच्यामधलं एवढं नॉलेज नाही आहे. हळूहळू मी सगळं हे शिकायचा प्रयत्न करते. तर तुम्ही मला सपोर्ट करायला हवं. काही चुकत असेल तर ते पण सांगायलाच हवं. मी हळूहळू सगळे व्लॉग्स टाकत जाईल. फक्त एवढंच आहे की मला ते म्हणजे एवढं ह्याच्यामधलं नॉलेज नाही आहे. तरी मी हळूहळू शिकते की कसं काय करायचं, कोणता व्हिडिओ कसा शूट करायचा, परत एडिटिंग वगैरे रेकॉर्डिंग हे सगळं मी शिकते हळूहळू. तर थोडंफार समजून घ्या तुम्ही पण. आणि मी पण तुमचे जे म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते पण पूर्ण करायचा मी प्रयत्न करेल. तर मी तुमच्यासाठी एक व्लॉग शूट केला आहे. तो मी उद्या अपलोड करणार आहे की मी कोणती क्रीम यूज केली आहे, काय यूज करते. मी एकच प्रकारची क्रीम यूज करत नाही, जी मला अवेलेबल होती. म्हणजे प्रीमियम क्वालिटीच्याच क्रीम असतात त्या पण. ट्रोपोलाईटची असते, सनवेबची असते, परत इलाईटची असते, गुडरीडची. अशा भरपूर कंपनी असतात पण त्या पण छान असतात, म्हणजे प्रीमियम क्वालिटीच्या असतात. लो क्वालिटीच्या क्रीम्स मी यूज पण करत नाही. तर त्याचा मी म्हणजे ट्रोपोलाईटचं तर मी त्या व्लॉगमध्ये जो जुना व्लॉग आहे माझा त्याच्यामध्ये मी मेन्शन केलेलं आहे इमेजसोबत. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये जो मी दुसरा यूज करते गुडरीडचं सध्या, ती क्रीम पण एकदम बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही बीट करून झालं जर खाल्ली ना ती खूप छान लागते आणि एकदम टेस्टी असते ती क्रीम. तर हे सगळे केक मी आता त्याच क्रीमनी करते आहे. आणि सो ट्रोपोलाईट मला इथं अवेलेबल नव्हती, सो मला हीच आणावी लागली. आणि सनवीपची पण मला नाही भेटली इथे. आणि त्यामुळे मग मी असे 2-3 ऑप्शन्स ठेवते. आणि सगळ्या छान क्रीम्स आहेत, एकदम छान बीट होतात, मस्त लागतात खायला वगैरे पण. जरी नुसते जरी खाल्ले तरी छान लागतात. प्रॉपर आईसवाल्या क्रीम आहेत ह्या. तर तुम्ही बघताय की केकला छान अशी फिनिशिंग झाली आहे. आणि आयसिंग झाल्यानंतर ह्याला मी असं ठरवलं की ब्लॅक कलरनी थोडंसं शेडिंग करून घ्यावी. तर मी पूर्ण क्रीम नाही तयार केली. मी स्पॅच्युलावरच थोडंसं ड्रॉप्स घेऊन ब्लॅक कलरची म्हणजे शेडिंग करून घेतली. आणि छान आलता लूक ह्या केकला ह्यानी पण. आणि मग स्पूननी मेसी करून घेतलं. तर अशा भरपूर न्यू डिझाईन्स तुमच्यासोबत म्हणजे मी शेअर करणार आहे. आणि तुम्ही बाकी जे म्हणतात तर बाकीच्या पण व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. फक्त एवढंच आहे की मला ते शूट करायला वेळ मिळत नाही आहे. कारण मला बॅक टू बॅक ऑर्डर्स आहेत. ते शूट करायला पण थोडाफार वेळ मिळाला पाहिजे ना, की म्हणजे दिवसभर माझा पूर्ण दिवस ह्या केक करण्यामध्येच जातो आहे. आणि शूट पण करायचं असतं त्यामुळे थोडासा वेळ जातो. आणि प्रत्येक केक शूट करायचं म्हणलं तर मग ते पण होत नाही. तरी पण मी प्रयत्न करते की मी प्रत्येक केकचं शूट करून तुमच्यासोबत शेअर करेल म्हणून. तर हातच झाला आहे. आता मी क्लीन करून घेते. ह्याच्यावरती थोडीशी डिझाईन होती आणि अशी मिशी वगैरे काढायची होती. आणि भैया वगैरे असं खूप काही लिहायचं होतं. तुम्ही लास्टला बघाच. आणि तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा न्यू अपडेट्ससाठी. भरपूर न्यू व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर होतील. आणि
हा पण खूप छान झाला आहे केक आणि न्यू डिझाईन आहे. मी हा केक अजूनपर्यंत कधी केला नव्हता आणि इथून पुढचे सगळे डिझाईन्स माझे असेच आहेत की जे केक्स मी फर्स्ट टाईम करते आहे आणि ते फर्स्ट टाईममध्येच खूप बेस्ट होतात ते, जे तुम्हालाही आवडतात ते आणि खूप छान छान मला कमेंट्सही येतात त्याच्यासाठी सगळ्यांचं थँक्यू. आणि तुम्ही सपोर्ट करता त्यासाठी पण थँक्यू. असंच सपोर्ट करत राहा. तर हा आहे केकचा फायनल लुक. कसं झालं आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.